नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल तालुका हा अत्यंत शांतप्रिय तालुका आहे। मात्र या आणि त्या कारणाने सध्या पनवेल परिसर गाजतोय। या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना सतत घडत असल्याचं दिसू लागलंय। काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात घडली होती। रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर चादर अंथरून त्यावर 5 नागरिक राजरोसपणे नमाज पठण करताना दिसून आले होते। रेल्वे स्थानक हे सार्वजनिक ठिकाण असतानाही काही जण या ठिकाणी येण्या जाण्याचा मार्ग अडवून धार्मिक विधी करत होते। यानंतर मनसे आक्रमक झाली होती। पोलिसांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा पडला होता। त्यानंतर राम जन्मभूमी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात काही तरुणांनी धार्मिक नारे लगावले होते। यानंतर परिसरात काही काळ अशांतता निर्माण झाली होती। लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 जानेवारीच्या पवित्र दिनी पनवेलमधील कच्ची मोहल्ल्यात रामभक्तांच्या बाईक रॅलीवर हल्ला करण्यात आला होता। यामध्ये 3 ते 4 रामभक्तांवर धारदार हत्यारानं वार करून त्यांना जबर जखमी करण्यात आलं होतं। 30 ते 40 जणांच्या जमावानं हा हल्ला केल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी फुरकान इब्राहिम कच्ची वय वर्ष 22, समीर सिराज दारानी वय वर्ष 35, हंजला अब्दुल रजाक पटेल वय वर्ष 19, मुजेफा अन्सार अन्सारी वय वर्ष 28, अयाज बशीर नालबंद वय वर्ष 39 यांना ताब्यात घेतलं असल्याचं पोलीस सूत्रांमार्फत समजतंय। हे धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रसंग ताजे असतानाच आता वडाळे तलाव परिसरात अशीच एक घडलेली घटना समोर आली आहे। वडाळे तलावाभोवती असलेल्या ट्रॅकवर 2 जण चादर अंथरून भर गर्दीच्या वेळी नमाज पठण करताना दिसून आले। वडाळे तलाव परिसरात लहान मुले खेळण्यासाठी तर वृद्ध वयस्कर व्यक्ती विरंगुळ्यासाठी येत असतात। भर गर्दीच्या ठिकाणी अशी कृती होत असल्यानं कुठेतरी धार्मिक वातावरण गढूळ होत असल्याचं संतप्त नागरिक सांगतायत। तलाव परिसर हे विरंगुळ्याचं ठिकाण आहे। येथे कोणत्याही जाती किंवा धर्माचा भेदभाव नाही। मात्र परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांना प्रार्थनास्थळे बनवणाऱ्यांवर प्रशासनानं निर्बंध घालणं महत्त्वाचं असल्याचं सुज्ञ नागरिक बोलतायत। वादळवारा लाईव्ह साठी क्षितिज कडू, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।